सो हॅलो एव्हरीवन गाइज, वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. सो गाइज CET एक नवीन अपडेट आलेली आहे आपल्या कॅपराऊंडच्या डेट्सबाबत. कॅपराऊंडचे डेट्स आता हे पोस्टपोन झालेले आहेत. येस, CET आता हे आपल्याला अपडेट दिलेली आहे. तुम्ही ते बघू शकता नोटिफिकेशन सेक्शनमध्ये. ऑल कोर्सेसमध्ये इम्पॉर्टंट नोटीस, अपडेटेड शेड्यूल फॉर सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस अकॅडमिक इयर 2024-25. आता ह्याच्यासमोर एक PDF दिली आहे. ती PDF आपण ओपन केली तर तुमच्यासमोर एक अशी PDF दिसेल. आता हे तुमचं इथे अपडेटेड शेड्यूल आहे, म्हणजे आधीचं शेड्यूल त्याला अपडेट करून तुम्हाला दिलं आहे आणि ह्याच्यामध्ये तुमचे नवीन डेट दिलेले आहेत. आपण जर इंजिनिअरिंग आणि फार्मसीचं बघितलं, BTechमध्ये तुम्हाला इंजिनिअरिंगचं दिलेलं आहे. आता इंजिनिअरिंगचं कॅपराऊंड कधी स्टार्ट होणार आहे, तर इंजिनिअरिंगचं कॅपराऊंड 14 जुलैला तुमचं स्टार्ट होणार आहे. जे उद्यापासून म्हणजे 10 जुलैपासून स्टार्ट होणार होतं ते आता पोस्टपोन करून 14 जुलैपासून स्टार्ट होणार आहे. जर आपण बी फार्मसी आणि फार्म डीचं बघितलं तर त्याचे डेट्स अजून इथे अनाऊन्स केलेले नाही आहेत. अजून बी फार्मसी आणि फार्म डीचे डेट्स इथे अनाऊन्स करायचे आहेत. जेव्हा पण CET अनाऊन्स करेल मी तुम्हाला अपडेट करेन. सो आता हे जे डेट्स आहेत हे अपडेटेड डेट्स आहेत, म्हणजे उद्यापासून तुमच्या कॅपराऊंडची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग सुरू नाही होणार आहे इंजिनिअरिंगसाठी. आणि फार्मसीसाठी जी तुमची 11 जुलैची डेट दिली होती तर तुमचं 11 जुलैला पण आता फार्मसीचं रजिस्ट्रेशन सुरू होणार नाही आहे, कारण की ह्याकडे तुमचे डेट्स अजून दिले नाही आहेत. तुमचे डेट्स लवकरच अनाऊन्स होतील हे आपल्याला CET सांगितलं आहे बी फार्मसी आणि फार्म डीसाठी. सो आता तुमची कॅपराऊंडची प्रोसेस ही आता अजून डिले झाली आहे. तुमची कॅपराऊंडची प्रोसेसचे डेट्स पोस्टपोन झाल्यामुळे तुमची अजून कॅपराऊंडची प्रोसेस थोडीशी पुढे ढकलली जाईल. लास्ट इयरच्या कंपॅरिझननुसार ह्यावर्षी खूप डिले झालं आहे तुमच्या ॲडमिशन प्रोसेससाठी, कारण की लास्ट इयरला जी 10 तारखेला होतं ते ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग संपलं होतं लास्ट इयरला. बट ह्या वर्षी अजूनचं ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग सुरू झालेलं नाही आहे. सो आता बघूया CET कधी तुमचा शेड्यूल डिक्लेअर करेल, कारण की CET वेबसाईटवर पण काही शेड्यूल वगैरे डिक्लेअर केलेलं नाही आहे. नक्की तुमची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला किती टाईम असेल, फक्त तुम्हाला कधी सुरू होणार आहे हे दिलं आहे. सो आता बऱ्याच मुलांचा प्रश्न होता, दादा हे ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग सुरू झाल्यानंतर किती दिवस सुरू असेल. सो बघा, ह्याला मिनिमम 10 दिवस तरी दिला जातो, की तुम्हाला 10 दिवस ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करायला आणि डॉक्युमेंट व्हेरीफाय करायला दिले जातात. सो त्यामुळे तुमचं 14 जुलैला इंजिनिअरिंगचं स्टार्ट होणार आहे. सो आपण पकडून चालू की 10 दिवस तुमचे ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग सुरू असेल. हे मी तुम्हाला एक्सपेक्टेड सांगतोय 10 दिवस. CET जेव्हा तुमची इम्पॉर्टंट डेट्स तुमची रिलीज करेल तर त्यावेळी आपल्याला ऑफिशियली समजेल की नक्की तुमचं कॅपराऊंड कधी सुरू होणार आहे आणि किती दिवस हे सुरू असणार आहे. सो आता हे आपल्याला डेट्स कळालेले आहेत BTechचे. बी फार्मसी आणि फार्म डीचे अजून डेट्स अनाऊन्स व्हायचे बाकी आहेत. जेव्हा हे अनाऊन्स होतील मी टेलिग्राम ग्रुपवर अनाऊन्स करीन, तर त्यामुळे टेलिग्राम ग्रुप जॉईन करून ठेवा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला लिंक प्रोव्हाइड केलेले आहेत. सो गाइज, आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल. शॉर्टमध्ये सांगतो, BTechचं म्हणजे इंजिनिअरिंगची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग कॅपराऊंडचे रजिस्ट्रेशन हे 14 जुलैपासून स्टार्ट होईल आणि बी फार्मसी आणि फार्म डीचे डेट्स अजून अनाऊन्स केलेले नाही आहेत. सो गाइज, आय होप ही तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. सो गाइज, दॅट्स इट फॉर व्हिडिओ. कशी वाटते तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड हॅव अ गुड डे.